आणि आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून हे सांगतोय, घरांचे दर कमी करा. जी काय 26,000 घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने. स्वतः सिडकोला हे कळायला हवं, 1.5 लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या. किमती जाहीर केल्या गेल्या ह्या 1.5 लाखांमधले फक्त 22,000 लोक राहतात आणि 22,000 लोकांमधले सुद्धा 8,000 लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलीत. म्हणजे थोडक्यात फक्त 16,000 लोकांनी प्रतिसाद दिलाय. आज त्या 16,000 लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान 20 ते 25%. सन्माननीय अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी घोषणा केली होती की हे दर किमान 20 ते 25% कमी होतील. मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडकोने हात वर केलेत आणि राज्य सरकारने हात वर केलेत. सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये 80 आणि 85 लाखाला घर परवडत नाही. जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि 50 लाखापासून ते 74 लाखापर्यंत घर आहेत, याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवत आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे. आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे, त्याच्या फोटोला साखळी बांधलेली आहे. कृपया सिडको एमडी आणि राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे. उद्यापासून आम्ही प्रत्येक 550 पोस्टकार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या 8-10 दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल, एवढं मात्र नक्की. तुम्हाला असं म्हणायचं का सिडकोने फसवणूक केली नाही? 100% नुसतं फसवणूकच नाही, हे प्रत्येक वेळी गृहीत धरणं सिडको सोडतधारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालवणं. 700 कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेलचं देत आहे. ते 700 कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती 74 आणि 80 लाखाची घरं नसती. तेव्हा मला वाटतं आता सिडकोने माडा 50 लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत. मला वाटतं कुणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या. सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडतधारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे. पुढची भूमिका का असणार? आम्ही उद्यापासून शांततेने पोस्टकार्ड पाठवणार आहोत. त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल. त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे. दुर्दैव विधिमंडळामध्ये एकही विधिमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही, याचं नवल आहे. राज ठाकरे यांच्याकडे तुम्ही हा विषय घेऊन गेला आहात तर त्यांच्या मागच्या वेळी मी आता 2 दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो तर हा विषय सांगितलाय. मागच्या वेळी सुद्धा बामणडोंगरीच्या 8,000 सिडको सोडतधारकांसाठी सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरामागे 6 ते 7 लाख रुपये कमी झाले होते. असे 500 ते 600 कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सिडको सोडतधारकांचे कमी केले होते. यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालतील. आम्हाला जेवढं एरिया सांगितलं 322 तेवढा आम्हाला भेटला पाहिजे आणि आमच्या घराचे दर पण कमी झाले पाहिजे. आता आमचे आहे जेवढा आता आम्हाला एरिया त्यांनी सांगितलं 322चा आणि आता लेटर देताना आम्हाला देतात 290चा. तर आम्हाला आता आमचं जेवढं एरिया सांगितलं तेवढा एरिया भेटला पाहिजे आणि रेट पण कमी झाले पाहिजे मनमानी. कारण हे सर्वसामान्य परवडणारी घरं नाहीत सर. सर्वसामान्य लोकांना म्हणजे काय प्रायव्हेट लोकांकडे आम्हाला याच्यापेक्षा स्वस्त घर भेटते प्रायव्हेट बिल्डरकडे. मग आम्ही सिडकोचं घर काय घ्यायला पाहिजे? आणि त्यांनी सरेंडरचा ऑप्शन पण आम्हाला दिलेला नाही. 46.5 खांदेश्वरला घर लागले नाही. आम्ही सरेंडर करणार आहे सर, कारण रेट एवढं आम्हाला परवडत नाहीये. 46 म्हणजे सर्वसामान्य परवडणार घर नाहीच आहे. तर आम्हाला सरेंडरचा ऑप्शन पण नाहीये आणि आम्हाला पाहिजे तेवढा एरिया त्यांनी द्यावा आणि घराचे रेट पण कमी झाले पाहिजे. स्वाती मनसूर. मी सिडकोला आणि शासनाला कळवू इच्छितो की अंबानीला नवी मुंबईतली 5,000 एकर जमीन फक्त 100 रुपयाच्या भावानं दिलेली आहे. त्या मागचा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन जे काही खर्च आहे त्या जागेचा मूळ किंमत कमी केल्यामुळं लाखो करोड रुपयाचं शासनाचं नुकसान झालेलं आहे. पण सामान्य मराठी माणसाला सिडकोच्या घरांची परवडणारी घरं शासन देऊ शकत नाही, सिडको देऊ शकत नाही. सिडकोनं ह्या जमिनी 20 वर्षापूर्वी अत्यंत मुबलक दरात शेतकऱ्यांच्याकडून घेतलेले आहेत आणि आता त्याच्यावर लाखो करोड रुपये नफा कमवत आहे. पुन्हा त्यानंतर आता
सर्व बँकांच्या मध्ये चौकशी केली. आम्हाला 20 लाखाच्या पुढे कोणी घर कर्ज देऊ शकत नाही. तर आम्ही 75 लाख किंवा 50 लाख आम्ही सिडकोचे पैसे भरायचे कसे काय? आम्हाला मुकेश अंबानीकडनं लोन घेऊन त्यालाच व्याज द्यायचं आहे. हा देश भांडवलशाहीकडे चाललेला आहे. त्यामुळं मराठी माणसांनी जागे होऊन आत्ता नाही तर कधीच तुमचा आवाज दाबला जाणार. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही राजसाहेब ठाकरे यांच्या मागे उभा राहून आपण आपल्या हक्काचे कमी किमतीचं घर मिळवूनच घ्यायचं. धन्यवाद. आज या ठिकाणी साखळी आंदोलन जे चालू आहे त्यासाठी मी आवर्जून आलेलो आहे. कारण मला जे घर पाहिजे आहे ते घर मी खांडेश्वरला मागणी केली, पण ते न देता मला या ठिकाणी वाशी ट्रक टर्मिनस येथे दिलेलं आहे. खांडेश्वरला किंमत आहे 45 लाख, इथे 86 लाख. सर्वसामान्याला परवडेल असं घर आहे का हे? कुठल्या उद्देशाने तुम्ही हे दर लावले? ज्या घराचा पाया नाही मारला त्या घराची तुम्ही लॉटरी काढली. कोणाला लॉटरी देण्यासाठी काढली? तुमचे कोणी या सिडकोचे अधिकारी बसलेले आहेत, त्यांचे कोणी खानदानी पाठीमागचे जन्माला यायचे आहेत, त्यांनाही देणार आहेत का? आम्हाला जर देणार असाल तर अजून तिथं पाया भरणी झालेली नाही तर ते तुम्ही घर मला डिक्लेरेशन करताय, माझ्याकडून पैसे घेताय. अरे पैसे हे लुबाडण्याचे धंदे बंद करा. शासनाची तिजोरी मोकळी नाही, ती भरलेली आहे. तुमच्यासारखे हलकट अधिकारी या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम करतायत आणि सर्वसामान्यांच्या पोटातली भूक कधीही भागवणारे हे लोक नाही आहेत. यांना फक्त गरज आहे पैशाची, पैशासाठी नाही, सर्वसामान्यांच्या जनतेचा विचार करण्यासाठी. सिडको किंवा म्हाडा यासारखे जे शासनाचे प्रकल्प आहेत यांनी हे राबवतात, हे सर्वसामान्यांना परवडेल असेच असतात. आज 45 लाखाचं घर तुम्ही 86 लाखाला देताय, पाया मारला नाही, अर्ज घेताय आणि अर्ज घेतल्यानंतर मग दर तुम्ही डिक्लेअर करताय, म्हणजे तुम्ही नंतर गळफास आमचा लावताय. आमचे पैसे घेऊन तुम्ही लोकांना, जनतेची फसवणूक करताय. तुमचे डोळे अजून उघडले नाहीत, तर त्या उघडण्याची वेळ आता आलेली आहे. ते आमचे हे सर्व नागरिक, जनता जी आमचे विजेते आहेत, ते ह्या आज उन्हात, तडपत्या उन्हात या ठिकाणी उभे आहोत. याची कर त्यांना झळ लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी ठामपणाने सांगतोय. आणि आजचं हे नेतृत्व मनसेचे आमचे विभागातील एक वरिष्ठ नेते गजानन काळे साहेब आमच्या साथीला आहेत. आम्ही त्यांच्या साथीला साथ देऊन तुमच्यापर्यंत आम्ही धडक देतोय आणि ती टक्कर देणार, सोडणार नाही. माझं नाव चंद्रकांत निंबाळकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.